YD बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा। दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत शनिवार दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी आपल्या मनोगतातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगताना योगाचा मुख्य उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवून मनावरही चांगले संस्कार करता येतात। तसेच मानसिक, शारीरिक आणि भावनिक संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे असे सांगितले। उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सूत्रसंचालन व नियोजन केले। योग शिक्षक किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके घेण्यात आली। त्यात विद्यार्थिनींनी योग साधना केली। या कार्यक्रमासाठी शिक्षक, सदर कार्यक्रमा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सेक्रेटरी हेमंत बरकले, शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे यांनी शुभेच्छा दिल्या। शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे, अधीक्षिका मीना वाळुंजे, उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे, पर्यवेक्षिका सुषमा गवारे, गव्हर्निंग काउन्सिल सदस्य कैलास बागुल, भारती चंद्रात्रे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते। फलकलेखन सायली मुळे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक गणपत मुकणे, मेघना देशपांडे, चेतना टोपले, ग्रंथपाल किसन बागुल, शालेय कर्मचारी सूरज काळे, गायकर, दत्ता गायकवाड, लता निर्भवणे यांनी विशेष परिश्रम घेतले। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी राजेंद्र सोमवंशी प्रतिनिधी। 4 5 आता पाय उचलायचे नाही, फक्त शरीराकडे 1 2 3 सरळ, मान डाव्या खांद्यावर, सरळ उजव्या खांद्यावर, सरळ चक्र खाली डावीकडे